बाहेर जायचं म्हटलं, कुठेही जायचं म्हटलं तरी मैत्रिणींना आपलं घर काम काही चुकत नाही. घरातलं काम करून आपल्याला बाहेर पडावं लागतं. म्हटलं चला खूप दिवसांनी एक छान मराठी पिक्चर आलेला आहे तर आज बघायला जावं म्हणून मी घरातली पटापट कामे उरकून आधी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गेले आणि मग तिथून आम्ही थिएटरमध्ये पिक्चर पाहण्यासाठी गेलो. आणि कसं आहे ना की आपल्याला लेडीजला नेहमी एका वेळी 2 कामं करण्याची आदत असते. म्हटलं चला बाहेर आलोच आहे तर गणपतीचं दर्शनही घेऊया. गणपतीचं छानपैकी दर्शन वगैरे झालं आणि मग आम्ही मॉलमध्ये पोहोचलो. पण तरीही पिक्चर स्टार्ट होण्यासाठी थोडा वेळ बाकी होता. म्हटलं चला थोडा वेळ बाकी आहेच तर मॉलमध्ये थोडासा फेरफटका मारूया. शेवटी टाइमपासच थोडासा करायचं म्हटल्यावर काय करणार नाही का, या स्टोअरमधून त्या स्टोअरमध्ये, त्या स्टोअरमधून या स्टोअरमध्ये करत शेवटी आम्ही एक कोल्ड कॉफी घेऊनच टाकली. आणि झालं असं की टाइमपास करण्याच्या नादामध्ये आमची कोल्ड कॉफी मात्र लेट आली आणि पिक्चर स्टार्ट होऊन गेला. आम्हाला पिक्चरची स्टार्टिंगच पाहायला भेटली नाही आणि आधीच कुपन घेतल्यामुळे आम्हाला कोल्ड कॉफी सोडता येत नव्हती. आणि काय टाइमपास करण्याच्या नादामध्ये आणि कोल्ड कॉफीच्या नादामध्ये आमची पिक्चरची स्टार्टिंगच मिस झाली. मैत्रिणींनो तुमच्याबरोबर असं कधी होतं का हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मग काय पिक्चरचा दी एंड करून आम्ही घरी आलो आणि घरात आल्यानंतर मग माझी स्टोरी सर्वांना सांगायला चालू झाली. पिक्चर तसा त्यातली त्यात बरा होता पण पैसे गेल्यामुळे यांना तर वरचढ करून स्टोरी सांगायलाच हवी नाही का. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या हातून कुठे फुकट पैसे गेले म्हटलं की घरातील पुरुषांचा युगहट होतो. म्हटलं आता पैसे वसूल झाले हे म्हटल्याशिवाय हे काय बाहेरून पार्सल मागवणार. तरीही मला घरात भात आणि चपात्या बनवाव्याच लागल्या आणि यांनी फक्त पार्सल भाजी घेऊन आले. म्हटलं चला एक काम तर वाचलं. खरंच मैत्रिणींना बाहेरून कुठून जर जाऊन आलं तर तुम्हालाही असा माझ्यासारखा स्वयंपाक करण्याचा कंटाळा येतो का हेही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा.